नमस्कार मित्रांनो. सध्या ऊस पिकाकडे शाश्वत पीक म्हणून पाहिले जाते. ते नगदी पीक आहेच. ऊसाचे उत्पादन घेताना आपला ऊस शेजाऱ्यापेक्षा चांगला कसा येईल याचीही स्पर्धा लागलेली असते. खताचे नियोजन असो, पाण्याचे नियोजन असो अथवा मशागतीचे नियोजन असो, हे सर्वच योग्यरित्या नियोजन केल्यानंतरच ऊसाला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळते. खते देण्याची पद्धत, पाणी देण्याची पद्धत यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचे वेगवेगळे अनुभव आहेत आणि एवढे सगळे करून कारखान्याला ऊस घातल्यानंतर कारखाने मात्र त्या ऊसाचे पैसे लवकर द्यायला तयार नसतात. आता सध्या कारखाने बंद होऊन 5 महिन्याचा कालावधी उलटला असला तरी अद्यापपर्यंत राज्यातील जवळ-जवळ 60% कारखान्यांनी अद्यापपर्यंत ऊसाचे पैसे हे पूर्ण शेतकऱ्याला दिलेले नाहीत. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील 35 साखर कारखान्यापैकी फक्त 12 साखर कारखान्यांनीच शेतकऱ्यांना ऊसाचे संपूर्ण बिल दिलेले आहे. बाकी इतर सर्व कारखाने तर शेतकऱ्याच्या पैशाला अर्धवट पैसे देऊन अर्धवट मागे ठेवलेले आहेत. तर 3 कारखाने तर या एफ-आर-पी द्यायलाच तयारी नाहीत आणि त्या 3 कारखान्यावर ही आर-सी-सीची कारवाई ही चालू असून हे 3 कारखाने म्हणजे गोकुळ शुगर, भीमा आणि संत कुर्मदास या 3 कारखान्यावर आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई चालू असून शेतकऱ्यांच्या ऊसाच्या एफ-आर-पीचे पैसे हे अद्याप या 3 कारखान्यासहित इतर 12 वगळता इतर कारखान्यांनी एफ-आर-पीचे पैसे अद्यापपर्यंत थकवलेले आहेत. शेतकऱ्याचा कष्टाचा पैसा हा थकवला जातोय आणि त्या शेतकऱ्याचे पैसे वापरले जातात. हा व्यवहार खूप मोठा असतो. करोडो रुपयाचा व्यवहार असतो. हे करोडो रुपये जर 1 महिना जर बँकेत ठेवले तर त्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात व्याज हे मिळत असते आणि ती व्याजाची रक्कम मिळावी यासाठीच कारखानदार हे पैसे वापरत असतात. सध्या साखरेचे भाव हे वाढलेले आहेत. पण अशा परिस्थितीत सुद्धा साखराचे भाव वाढून देखील शेतकऱ्यांचे पैसे हे थकवलेले आहेत. बऱ्याच साखर कारखान्याने आपली साखर ही मागेच विकून टाकली होती. पण बरेच साखर कारखान्यांनी अजून साखर विकली, अर्धवट विकलेली आहे आणि अर्धवट तशीच आहे. अशा कारखान्यांनी सुद्धा अद्यापपर्यंत शेतकऱ्याचे पैसे हे थकवलेले आहेत. साखर आयुक्तालयाकडे फक्त कागदोपत्री घोडे नाचवून एफ-आर-पीचे पैसे दिल्याचे दाखले दिले जात असतात. पण साखर आयुक्त सुद्धा शेती स्तरावर नेमकं काय चाललंय याची दखल घेताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशासाठी ठिकठिकाणी आंदोलन चालू आहेत. बऱ्याच ठिकाणी तर उपोषण देखील चालू आहे. पण तरी देखील या कारखानदारांना ऊसाच्या पैशासाठी शेतकऱ्यांना त्रास देणेच आवडते असं दिसतंय. शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाचा मोबदला हा त्यांना लवकरच मिळायला हवा आणि सर्व कारखान्यांनी शेतकऱ्यांचे एफ-आर-पीचे पैसे द्यायलाच हवे अशी अपेक्षा करूया. धन्यवाद.